वेलकम टू गायरस एज्युकेशन. मॅजिक MCQ मध्ये मी तुमच्यासाठी आणला आहे आणखी एक MCQ. सो स्टेटमेंट पहा काय. बॉडी ऑफ मास m स्टार्ट स्लाइडिंग डाउन फ्रॉम द टॉप ऑफ ए लार्ज फ्रिक्शनलेस स्पियर ऑफ रेडियस r. एका मोठ्या r रेडियसच्या स्पियरच्या टॉपवरनं म्हणजे अगदी वरच्या पॉईंटवरनं बॉडी खाली स्लाइड व्हायला सुरुवात करते. द स्पियर इज फिक्स ऑन द ग्राउंड. तो स्पियर ग्राउंडवर फिक्स आहे म्हणजे इट इज नॉट अलाउड टू रोटेट और रोलिंग मोशन इज नॉट अलाउड. सो हाइट फ्रॉम द ग्राउंड ॲट विच बॉडी लिव्स द सरफेस ऑफ स्पियर इज. मग खाली घसरत असताना ती बॉडी किती अंतरावरून किती म्हणजे ग्राउंडपासून किती अंतरावरून त्या स्पियरचा कॉन्टॅक्ट सोडून देईल असा MCQचा अर्थ आहे. ठीक आहे. सो सर्क्युलर मोशनचा कन्सेप्ट आहे, फोर्सेसचा कन्सेप्ट आहे. लेट अस अंडरस्टँड. आपण एक डायग्राम काढायचा प्रयत्न करू. सी सपोज हा आपला तो स्पियर आहे, राईट, विच इज फिक्स्ड ऑन द ग्राउंड आणि हा झाला टॉप ऑफ द स्पियर. आता ती बॉडी स्लाइड होत होत इथे कुठेतरी येणार आणि इथून ती डायरेक्ट ग्राउंडवर खाली पडणार, राईट. सो आपल्याला समजा ती बॉडी पॉईंट P ला इथे आलेली आहे. सो पॉईंट P ची हाईट काढायची आपल्याला फ्रॉम द ग्राउंड. सो लेट C with the center of sphere. This point at ground is A. So let us join these points. So A हा B हा C सेंटर घेतला स्पियरचा. आपण CP जॉईन करू. ठीक आहे. मी इथं एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. लेट इट बी M. So actually our target is to find out AM. राईट. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? AM, हाईट ऑफ पॉइंट P फ्रॉम द ग्राउंड. मग AM इज इक्वल टू ऍक्च्युली किती आहे इथे? AC हे डिस्टन्स प्लस CM. आता AC आपल्याला माहिती इथे किती आहे? R प्लस CM. वी डोंट नो दिस CM. आता फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर जर बघितलं, हा 90 डिग्री जर घेतला आणि हा अँगल जर मी इथे थिटा घेतला, अँगल मेड बाय पोझिशन ऑफ पॉइंट P विथ द व्हर्टिकल, तो जर थिटा घेतला तर ही रेडियस R. तर इथे तुमच्या लक्षात येईल cos theta is equal to Cm upon R. So therefore Cm is equal to R cos theta. So final answer मध्ये आपल्या येणार R plus R cos theta. ठीक आहे. सो आपल्याला इथे cos theta ची किंमत शोधावी लागेल कारण उत्तरामध्ये सगळीकडे R आहे. सो वी हॅव R बट वी डोंट नो cos theta. आता cos theta म्हणजे तुमची इथं कुठली तरी एक साईड तुम्हाला माहिती असायला लागेल. मग आता आपण याच्यासाठी याच्या सर्क्युलर मोशनचा फायदा घेऊ. सी ॲट पॉइंट P द वेट ऑफ बॉडी ऍक्ट्स इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, दॅट इज mg. राईट. आता हा अँगल थिटा आहे म्हणून हा अँगल किती होईल? थिटा. मग वेटचे दोन कॉम्पोनंट तयार होतील. एक कॉम्पोनंट होईल mg cos थिटा. तो कुठे राहील? समजा हा पेन वेट दाखवतोय तर हा झाला mg cos थिटा. इट विल बी अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. आणि दुसरा कॉम्पोनंट राहील दॅट विल बी द परपेंडिक्युलर टू दिस mg sin थिटा. तो ऍक्च्युली बॉडीला खाली घेऊन येईल, सरळ ती बॉडी तिथनं खाली पडणार आहे. सो हिअर ऍट दिस पॉइंट वेन द P इज स्लाइडिंग फ्रॉम पॉइंट B टू P, तो सर्क्युलर मोशन करतोय. सेंट्रिपिटल फोर्स किती येईल इथे? mv² अपॉन R. हा सेंट्रिपिटल फोर्स ऍक्च्युली कोणामुळे मिळतोय? mg cos थिटामुळे. बट ॲज द पॉइंट इज इन कॉन्टॅक्ट विथ स्पियर त्याच्यावरती नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट होईल. समजा n जर नॉर्मल रिॲक्शन घेतली तर ही झाली n नॉर्मल रिॲक्शन. सो हे काय नेट फोर्स काय mg cos थिटा मायनस n. सो सेंट्रिपिटल फोर्स काय mv² अपॉन R इज इक्वल टू mg cos थिटा मायनस n. आता जर n 0 घेतला तर हा स्लाइड होईल म्हणून मग इक्वेशन काय तयार होईल? mv² अपॉन R इज इक्वल टू mg cos theta. That is mv² is equal to mgr cos theta. Therefore 1/2 mv² is equal to mgr cos theta. Now मित्रांनो हा जो 1/2 mv² आहे हा त्या पॉइंटची पॉइंट P ला कायनेटिक एनर्जी ती किती? mgr cos theta. सो मुद्दा लक्षात घ्या. आता आपण इथे काय काढलंय? कायनेटिक एनर्जी ऑफ स्पियर. Kinetic energy of sphere at point P is 1/2. आपण दोन्ही साइडला मल्टिप्लाय केलं ना
इट इज 1/2 mgr cos theta. आता स्पियर ज्यावेळेस पॉइंट बी ला आहे त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी तो बी टू पी येतो, त्याची पोटेन्शियल एनर्जी काय झालेली आहे त्या ठिकाणी लॉस झालेली. अँड दॅट लॉस इन पोटेन्शियल एनर्जी वी कॅन फाइंड आउट दॅट लॉस इन पोटेन्शियल एनर्जी बाय कन्सिडरिंग धिस पॉइंट bm, राईट. सो पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट पी म्हणजे त्याचा जो लॉस झालेला आहे पोटेन्शियल एनर्जीचा मित्रांनो, तो लॉस जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला आता ते डिस्टन्स काढावं लागेल, राईट. So let us find out that distance. So potential energy, loss of potential energy when it moves from B to P is mg into that height bm. That is mg into height bm is cb minus cm. That is cb काय रेडियस आहे, mg r minus cm काय काढला होता आपण r cos theta. ठीक आहे. सो इट इज mgr 1 मायनस cos theta. ही झाली तुमची पोटेन्शियल एनर्जीचा लॉस. नाउ अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी जेवढी पोटेन्शियल एनर्जी लॉस झालेली तेवढी काय झालेली गेन झालेली. म्हणून आपण हे दोन इक्वेशन इक्वेट करू. ठीक आहे. सो इथे दोन इक्वेशन जर आपण इक्वेट केले, इथे लिहितो लागलं तर दोन इक्वेशन इक्वेट केले तर काय होईल, mgr 1 minus cos theta is equals to 1/2 mg r cos theta. ठीक आहे. हा mgr कॅन्सल झाला दोन्हीकडनं. हा cos theta आपण 1 minus cos theta is equal to 1/2 cos theta झाला. म्हणजे इक्वेशन 1 minus cos theta is equal to 1/2 cos theta. म्हणजे हा काय होईल, हा cos theta इकडे आल्यावर प्लस होईल, हा होईल 3/2 cos theta इक्वल्स टू 1. म्हणजे cos theta इज इक्वल टू किती आलं, 2/3. बस एवढं आपल्याला पाहिजे म्हणून आपण एवढं सगळं अनालिसिस केलं. ते इथं जर टाकलं तर काय होईल, r इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2/3 दॅट इज 5/3 टाइम्स r. अँड दिस इज आवर आन्सर 5/3 टाइम्स r. सो फार सिंपल एमसीक्यू आहे. थोडंसं अनालिसिस मी डिटेल मध्ये घेतलं. मी काय केलं, B to P जी लॉस ऑफ पोटेन्शियल एनर्जी झाली दॅट इज नथिंग बट द गेन ऑफ कायनेटिक एनर्जी. फक्त कायनेटिक एनर्जी काढायसाठी मी mv² अपॉन r इज इक्वल टू mg cos theta घेतला, कन्सिडरिंग नॉर्मल रिएक्शन 0 आणि त्या ठिकाणी मग कायनेटिक एनर्जी काढून घेतली, इक्वेट केलं आणि बाकी सरळ सरळ आपल्याला ते दिसतंय अंतर cm त्याला आपण इथे टाकून दिलं. दॅट इज वाय द आन्सर इज 5/3 r. सो दिस MCQ कॅन बी आस्क्ड इन नीट एक्झाम और JEE एक्झाम. थँक यू व्हेरी मच.